राजकारणात कोण कोणाचा कसा कार्यक्रम करेल हे भल्याभल्यांना सांगता येत नाही। रायगड जिल्हा परिषदेचं राजकारण बघा ना, रायगडमध्ये सर्वाधिक 21 सदस्य निवडून आणूनही शिवसेनेला सत्ता मिळू शकली नाही। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली। इथं तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपला अध्यक्षपद मिळाले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष झालाय। भाजपला बरोबर घेत खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांचा कार्यक्रम कसा केलाय तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहूया। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये उभा संघर्ष आहे। शिंदे सेनेचे नेते आणि मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे खासदार सुनील तटकरेंना थेट चॅलेंज देतात। तटकरे पण थेट तिघांवर वार करून त्यांची राजकीय कोंडी करतात। रायगडमध्ये झेडपी, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांमध्येही तटकरे आणि गोगावलेंमध्ये थेट संघर्ष दिसून आला। शिवसेनेची कोंडी करण्यासाठी अनेक निवडणुकीत विविध ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती झाली। गेल्या महिन्यात झालेल्या रायगडच्या झेडपी निवडणुकीत 59 जागांपैकी शिवसेनेनं सर्वाधिक 21 जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादीचे 16 सदस्य निवडून आले। तसेच भाजपला 15 जागा मिळाल्या, ठाकरे गटाला 5, काँग्रेसला 2 जागा मिळाल्या, तर शेकापला एकही जागा जिंकता आलेली नाही। झेडपीचं अध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला असल्यामुळं रस्सीखेच होईल असं वाटत होतं, मात्र भाजप राष्ट्रवादीने एकत्र येऊन युतीची सत्ता स्थापन केली। या युतीत शिंदे सेनाही सहभागी असल्याचं सांगितलं जाते। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची निवड झाली। रायगडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष झालाय, त्याचं श्रेय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही दिलं पाहिजे। त्यांनी सुनील तटकरेंबरोबरच सूत्र फिरवली होती। निवडीवेळी राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते, मात्र शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी गैरहजर होते, कारण सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता नसल्यानं ते नाराज आहेत। पालकमंत्री पदासाठी तटकरेंची फिल्डिंग, भाजपला अध्यक्षपद सोडलं। भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्या संघर्षामुळे रायगडचा पालकमंत्री अद्यापही ठरलेला नाहीये। मंत्री भरत गोगावले आणि महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद आहे। महायुतीतील नेत्यांना हा वाद सोडवता आलेला नाही। मुलीला पालकमंत्री पद मिळावं म्हणून सुनील तटकरे यांनी भाजपला अध्यक्षपद देऊन फिल्डिंग लावल्याचं बोललं जाते। समित्यांमध्ये तरी शिवसेनेला स्थान मिळणार का पाहूया। झेडपीमध्ये कृषी, समाज कल्याण, बांधकाम अशा समित्या असतात। या समित्या महत्त्वाच्या असतात, त्यांना महत्त्वाचे निर्णय घेता येतात। त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेला या समित्यांमध्ये तरी स्थान देणार का असा प्रश्न आहे। गोगावले यांची राजकीय कोंडी करण्यासाठी भाजपच्या मदतीनं तटकरेंनी मजबूत डाव टाकलाय, त्यामुळं दोघांमधील राजकीय संघर्ष आणखीन टोकाला जाऊ शकतो। तर मंडळी, रायगडमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।